हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल. आपण लास्ट व्हिडिओमध्ये पंचविध कषाय कल्पनांना सुरुवात केली होती. त्यामध्ये मी तुम्हाला पंचविध कषाय कल्पनांचे महत्त्व, त्याचबरोबर पंचविध कषाय कल्पनांचा श्लोक, 5 कल्पना आणि त्याच्या उपकल्पना या सर्व गोष्टी आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहे. तर आपण आज त्यातली स्वरस कल्पना बघणार आहोत. तर स्वरस कल्पनामध्ये हा श्लोक फार महत्त्वाचा आहे. शारंगधर संहितामधला हा श्लोक आहे. हा आपल्याला पाठ करणं फार महत्त्वाचं आहे. त्यामध्ये अहतात तक्षणात तत्कृष्टात द्रव्यात शुनात समुद्धरेत वस्त्र निष्पीडितो यहासारसहा स्वरसह उच्चयते. म्हणजे वनस्पती द्रव्य कुटून त्यातील द्रवरूप भाग पिळून घेऊन काढला जातो त्यास स्वरस असे म्हणतात. म्हणजे एक वनस्पती घ्यायची, वनस्पतीचं पाने फुले यापैकी कुठलेही एक अंग घेऊन त्याला स्वच्छ पाण्याने धुवून कुटून यंत्राद्वारे म्हणजे पाटा वरवंटाच्या साह्याने कुटून आपल्याला त्याचा पेस्ट बनवून त्याला एका वस्त्रामध्ये घेऊन पिळून जो रस निघतो त्या रसाला आपण स्वरस असे म्हणतो. तर आता स्वरसचे पर्यायी नाव कुठलं, तर अंगरस, रस, जल, नीर आणि अंबू. स्वरसाचे पर्यायी नावं आपण बघितली, अंगरस, रस, जल, नीर आणि अंबू. तर आता आपण कृती बघूया. तर स्वरस कसा बनवायचा, तर सुरुवातीला एक वनस्पतीची ताजी आणि ओली वनस्पती घ्यायची. त्यापैकी तिला समजा आता आपल्याला निंबाचं स्वरस बनवायचं आहे उदाहरणार्थ. तर आपण निंबांची पानं घेतली, ती पूर्णपणे स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. ओके. त्यानंतर आपण त्याला पाटा आणि वरवंटाच्या साह्याने म्हणजे यंत्राद्वारे, तर यंत्र कुठलं, तर पाटा वरवंटा, तर यांच्या साह्याने आपण त्याचा कल्क बनवला म्हणजे पेस्ट बनवली. तर आता ती पेस्ट बनवली, तर ती पेस्ट एक स्वच्छ कपडा घ्यायचा, त्या कपड्यामध्ये तो कल्क टाकायचा आणि त्याला त्या वस्त्रामधनं गाळून घ्यायचं, पिळून घ्यायचं. मग आपल्याला जो रस प्राप्त होईल, जो रस प्राप्त झाला त्या रसाला स्वरस असे म्हणतात. आता आपण जी वनस्पती घेऊ, तर ती वनस्पती कशी पाहिजे, तर ती किडलेली नको आहे, तर तिला कीड न लागलेली पाहिजे. त्याचबरोबर ती स्मशान, दलदल, उकिरडा या ठिकाणची नसावी, म्हणजे ती स्मशान किंवा घाणेरड्या ठिकाणची नसावीत. त्याचबरोबर ती वनस्पती स्वच्छ शुद्ध आणि स्वच्छ असावी. पवित्र ठिकाणाची वनस्पती असावी. पूर्णपणे तिची वाढ झालेली असावी, म्हणजे जेणे की त्यामधले जे औषधी द्रव्य आहे त्याचा पूर्णपणे विकास झालेला असावा. म्हणजे जर आपण आता औषधी कल्पना बनवतोय म्हणजे स्वरस बनवतोय, तर त्यामध्ये ती जी वनस्पती घेतोय आपण म्हणजे वनस्पतीचा कुठलाही अंग, तर तो पूर्णपणे वाढ झालेला पाहिजे. तर त्यामुळं काय होईल, जर पूर्णपणे वाढ जर झालेली असेल तर त्यामध्ये ते औषधी गुणधर्म पूर्णपणे त्यामध्ये येतील. त्यामुळे ज्या वनस्पतीचा पूर्णपणे वाढ झालेली आहे म्हणजे त्यामध्ये औषधी द्रव्याचा विकास झालेला आहे, ती वनस्पती आपल्याला घ्यायची आहे. तर कुठली वनस्पती पाहिजे, तर ती स्वच्छ आणि शुद्ध असावी, पवित्र ठिकाणची असावी आणि ती कीड न लागलेली असावी. अशा प्रकारची वनस्पती घेऊन आपण स्वरस बनवायचा आहे. तर आता यामध्ये आपल्याला स्वरस बनवायच्या 3 पद्धती सांगितलेल्या आहे, बरोबर आहे. तर 3 पद्धतीमध्ये जी वरीलप्रमाणे आपण जी एक पद्धत बघितली ती कुठली, ताजी वनस्पती घ्यायची, त्याच्यानंतर तिला स्वच्छ धुवायचं, पाटा वरवंटाच्या साह्याने वाटून घ्यायचं आणि रस बनवायचा. ही झाली पहिली पद्धत. आता दुसरी पद्धत कुठली, तर शुष्क वनस्पतीपासून त्याच्या 3 पद्धती असतात. आता ही एक आपली पहिली पद्धत झाली. आणि शुष्क वनस्पतीपासून तर त्याच्या 3 पद्धती सांगितलेल्या आहे. किती पद्धती सांगितलेल्या आहे, तर 3 पद्धती सांगितलेल्या आहे. हा असा एसएक्यूला पण सुद्धा एक क्वेश्चन येऊ शकतो की स्वरसाच्या जे शुष्क वनस्पतीपासून आहे त्याच्या पद्धती एक्सप्लेन करा, असं सुद्धा इथे एक क्वेश्चन पडू शकतो. तर आता आपण ती पद्धत बघूया. तर आता पहिली पद्धत काय आहे, तर एक भाग औषधी द्रव्य घ्यायचं, त्यामध्ये दुप्पट पाणी टाकायचं. एक भाग औषधी द्रव्य म्हणजे आता समजा एक भाग औषधी द्रव्य घेतलं, त्याला मोजून घ्यायचं. जर ते आपण समजा 10 ग्रॅम असलं तर त्याच्या दुप्पट म्हणजे 10च्या दुप्पट किती, 20. तर 20 ml काय करायचं, त्यामध्ये पाणी घालायचं. त्यानंतर त्याला 24 तासापर्यंत तसंच ठेवायचं, बरोबर आहे. त्याला 24 तासापर्यंत आपण त्याला तसंच ठेवलं. त्यानंतर ते मिश्रण आहे ते ढवळून घ्यायचं आणि त्याला वस्त्रामधनं गाळून घ्यायचं. जे आपल्याला रस प्राप्त होईल तो म्हणजे स्वरस, बरोबर. काय केलं आपण पहिली पद्धतमध्ये, एक भाग औषधी द्रव्य घेतलं, त्याला आपण दुप्पट पाणी टाकलं, 24 तासापर्यंत आपण त्याला तसंच ठेवलं आणि त्यानंतर मिश्रण ढवळून वस्त्रामध्ये गाळून घेतलं. ही झाली पहिली पद्धत. आता दुसरी पद्धत काय, भरड चूर्ण घेतलं, बरोबर आहे. आपण शुष्क घेतोय ना, तर मग भरड चूर्ण घेतलं, त्याच्यामध्ये 8 पट
पाणी टाकलं, 8 पट पाणी टाकलं, त्याला अग्नी दिला. आपण आतापर्यंत कुठल्याही पद्धतीमध्ये अग्नी नव्हता दिला, तर यामध्ये अग्नी देतो. तर याला आपण अग्नी दिला आणि 1/4 शेष राहीपर्यंत त्याला आपण गॅसवरती ठेवलं, म्हणजे अग्नी देत राहिलो. काय करायचं, भरड चूर्ण घ्यायचं, 8 पट पाणी टाकायचं, त्याला अग्नी द्यायचा. जोपर्यंत ते 1/4 शेष राहील, म्हणजे 1/4 शिल्लक राहील, तोपर्यंत त्याला अग्नी देत राहायचा. जेव्हा ते 1/4 शिल्लक राहिलं तेव्हा अग्नी देणं बंद करायचा आणि त्याला वस्त्रामध्ये गाळून घ्यायचं. जे आपल्याला प्राप्त होईल ते म्हणजे स्वरस. ही झाली दुसरी पद्धत. आता आपण तिसरी पद्धत बघूया. आता तिसरी पद्धत म्हणजे कुठली पद्धत, तर पुटपाक विधीने. आता पुटपाक विधीने कसं असतं, तर काही वनस्पती द्रव्य मृदू असून सुद्धा स्वरसाचा उतारा उष्णतेच्या प्रक्रियेशिवाय देत नाही. आता पुटपाक विधीमध्ये कुठले वनस्पती जर ते मृदू पण असले तरीसुद्धा त्याला उष्णतेच्या साहाय्यानेच ती प्रक्रिया पूर्ण होते, त्याशिवाय ते आपल्याला स्वरस देत नाही. तर त्यामध्ये उदाहरण कुठलं, तर वासा. तर यामध्ये आणि शुष्क जर द्रव्य, आता मृदू द्रव्यामध्ये वासा आणि शुष्क द्रव्यामध्ये शुंठी. बरोबर. आता पुढे बघूया आपण पुटपाक विधीने कसं. तर वनस्पती द्रव्य घ्यायचं, त्याला कुटून वाटून बारीक गोळा करायचा. म्हणजे आपण एक वनस्पती द्रव्य घेतलं, यंत्रा म्हणजे पाटावर वंटाच्या सहाय्याने काय केलं, आपण त्याला बारीक केलं, त्याची पेस्ट बनवली. ओके, त्याचा गोळा केला. त्यानंतर काय केलं आपण, तो जो गोळा आहे तो केळीच्या, कर्दळीच्या किंवा जांभळाच्या पानात घ्यावा. म्हणजे यापैकी केळीचं पान किंवा कर्दळीचं किंवा जांभळाचं याचं पान घ्यायचं. त्या पानामध्ये त्या गोळ्याला ठेवायचं. म्हणजे जे आपण जी पेस्ट केली तिला आपण त्याच्यामध्ये ठेवायचं. त्यानंतर त्याला दोऱ्याने गुंडाळून घ्यायचं. म्हणजे त्यावरती आपण दोरा आहे तो रॅप करायचा. ओके. त्यानंतर 1 अंगुल जाडीचा मातीचा थर लावायचा. त्याला 1 अंगुल जाडीचा मातीचा थर लावायचा. त्यानंतर तो मातीचा थर सुकल्यानंतर त्याला अग्नी द्यायची. सुकल्यावर त्याला अग्नी द्यायचा. बरोबर. त्यानं अग्नी दिल्यानंतर अग्नीने तप्त झाल्यावर त्याला काढून घ्यायचं. आता अग्नीने तो पूर्ण तप्त झाला, म्हणजे तो पूर्णपणे जर लाल झाला तर तेव्हा जर तो तप्त झाला तर त्याला आपण तो जो गोळा आहे तो काढून घ्यायचा. माती बाजूला काढायची आणि पाने वेगळी करायची आणि वस्त्रामधनं कल्क काढून घ्यायचा आणि त्याला मोज पात्रामध्ये पिळून घ्यायचं. जो आपल्याला प्राप्त होईल तो झाला स्वरस. अशा प्रकारे आपण 3 पद्धती बघितल्या. पहिली पद्धत तर ही बघितली, वनस्पती घेऊन सायाने कल्क करायचा आणि रस काढायचा. आणि शुष्क वनस्पतीच्या 3 पद्धती बघितल्या. एक दुप्पट पाण्यामध्ये 24 तास ठेवायचं आणि दुसरं भरड चूर्ण घेऊन 8 पट पाणी देऊन 1/4 शिल्लक राहीपर्यंत अग्नी द्यायचा. आणि ही एक तिसरी म्हणजे पुटपाक पद्धतीने तिसरी पद्धत. तर आता आपण स्वरसाची मात्रा बघूया. आता मात्रा किती असते, तर मात्रा म्हणजे 2 तोळे. 2 तोळे म्हणजे 20 ml. 1 तोळा म्हणजे 1 तोळा किती असतो, 10 ml असतो. 1 तोळा म्हणजे 10 ml. तर 2 तोळे म्हणजे 20 ml. आणि 4 तोळे 40 ml. जेव्हा कार्यकारी शक्ती कमी असेल, म्हणजे आपण स्वरस बनवला, बरोबर आहे, तर त्या स्वरसामध्ये एखादी जर कार्यकारी शक्ती जर कमी असेल तर मग जर स्वरसची क्वांटिटी आपल्याला वाढवावी लागेल, तर ती किती वाढवायची, तर ती 4 तोळे द्यायची, म्हणजे 40 ml. बरोबर. आता प्रक्षेपद्रव्य. आता प्रक्षेपद्रव्य काय असतं, जर आता स्वरस आहे म्हणजे स्वरसाची आपल्याला चव चांगली लागावी त्यासाठी जेव्हा स्वरस जर कडू असेल तर त्यासोबत आपल्याला स्वरस कडू लागेल, त्यामुळे त्याच्यासोबत खाण्यासाठी जे आपण द्रव्य यूज करतो ते म्हणजे प्रक्षेपद्रव्य. त्याचबरोबर प्रक्षेपद्रव्याचा वापर कशासाठी होतो, तर त्या स्वरसाचे गुणधर्म वाढवण्यासाठी प्रक्षेपद्रव्याचा वापर होतो. आता प्रक्षेपद्रव्य कुठली असतात, तर मध, साखर, गूळ, जिरे, क्षार, लवण आणि तूप. ही झाली प्रक्षेपद्रव्ये. तर आता प्रक्षेपद्रव्याचं प्रमाण किती, तर 10 ml मध्ये, म्हणजे 10 ml जर स्वरस असला तर त्यामध्ये 2 ग्राम इतकं प्रक्षेपद्रव्य टाकायचं असतं. किती, 10 ml जर स्वरस असला तर त्यामध्ये 2 ग्राम प्रक्षेपद्रव्य. हे बघितले आपण प्रक्षेपद्रव्य. आता स्वरसाचे गुणधर्म कुठले, तर स्वरस ही सर्वात गुरु कल्पना सांगितलेली, म्हणजे ती पचायला सर्वात जड आहे. बरोबर. त्यानंतर दुसरा गुणधर्म म्हणजे स्वरस हा ताजा घ्यावा म्हणजे जर स्वरस तुम्ही लगेच बनवला तर त्याला लगेचच ग्रहण करायचं. बरोबर. आणि अनुपान म्हणून श्रेष्ठ द्रव्य सांगितलेले आहे स्वरस. हे त्याचे 3 गुणधर्म झाले. त्यानंतर आता आपण त्याचे उपयोग बघू. आता अद्रक स्वरस जर बनवला आपण, म्हणजे अद्रक घेतली, त्याला आपण पाटावर वंट्याच्या साहाय्याने कुटलं, मग त्याला वस्त्रातनं काढून घेतलं, मग अद्रक स्वरस तयार झाला. बरोबर. तर आता अद्रक स्वरसचा उपयोग कुठं होतो, अग्निमांद्यासाठी आणि अरुचीमध्ये. बरोबर. पुढे बघूया आपण वासा स्वरस. आता वासा स्वरसचा उपयोग कुठं होतो, रक्तपित्त आणि कास.
आता भेषज कल्पनेमध्ये बघूया तर आसव निर्मितीमध्ये द्राक्षसव, जर आपल्याला द्राक्षसव बनवायचा तर त्यामध्ये द्राक्ष स्वरसाचा वापर होतो. त्यानंतर कुमारी आसवमध्ये कुमारी स्वरसाचा वापर होतो. अशा प्रकारे स्वरसाचे वेगवेगळे उपयोग झालेत. तर आपण अशा प्रकारे आज स्वरसाच्या विधी, मात्रा, प्रक्षेपद्रव्य ह्या सर्व गोष्टी बघितलेल्या आहे. तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची कल्पना म्हणजे कल्क कल्पना बघूया. थँक्यू.